आरोग्याच्या संरक्षणासाठी जे जे काही 4-5 पिलर असतात त्याच्यामध्ये 1 नंबरला येतं आहार. आणि इथे इतका धुमाकूळ आहे अज्ञानाचा की पार आम्ही सांगून सांगून दमतो सगळ्यांना की तुम्ही एक काम करा, अनप्रोसेस खा. अनप्रोसेस म्हणजे घराबाहेर तयार झालेलं अन्न, एकदम सोपं. एवढी एक ओळ जरी तुम्ही आयुष्यभर पाळली तर तुमचा लठ्ठपणा जाईल, तुमचं डायबिटीज येणार नाही, तुम्हाला ब्लड प्रेशर येणार नाही, तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. आणि काही कंपन्यांनी वजन कमी करण्यासाठी किंवा याच्यासाठीची औषधं पण काढलेली आहेत. हा तद्दन लुटारूपणा आहे. अशा कुठल्याही औषधाची तुम्हाला गरज नाही आणि त्याचा फायदा पण होणार नाही. तुम्ही एकच लक्षात घ्यायचं, एनिथिंग दॅट इज पॅकेज, बॉटल, मार्केटेड, ॲडव्हर्टाइज आणि ब्रँडेड. म्हणून मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत असतो, वांग्याची जाहिरात पाहिली का? नाही ना. का? कारण ते निरोगी आहे, चांगलं आहे, तुम्हाला खात्री आहे, पटवून द्यायची गरज नाही. त्याचं पेटंट निघू शकत नाही, त्याचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन होऊ शकत नाही, त्याचं कमर्शियलायझेशन होऊ शकत नाही. तो शेतकऱ्यावरती बिचारा तो शेणामळात मातीमध्ये मांडला जो माणूस असतो त्याच्या वाट्याला ते आहे. पण त्याच्याऐवजी तुम्हाला फायबर, बरोबर ना, फायबरयुक्त बिस्किटं, कारण त्याची उपयुक्तता तुमच्या मनावरती सांगण्यामध्ये त्यांचा लाखो नाही, करोडोनी नाही, अब्जानी रुपये पैसे खर्च करतात ते.